मित्रांनो, राज्याच्या अर्थव्यवस्थेची तब्येतच बिघडली आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी देखील टेन्शन मध्ये आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा अहवाल कॅग कडून सादर करण्यात आलाय। अहवालात दिलेल्या माहितीनुसार राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर गेली आहे, म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा 2 लाख कोटी इतका अतिरिक्त खर्च झालाय। आता राजकोषीय तूट म्हणजे काय, त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात। राजकोषीय तूट म्हणजे सरकारचं एकूण उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत। सरकारकडे उपलब्ध असलेल्या उत्पन्नापेक्षा त्याचा खर्च जास्त असेल तर जी रक्कम उरते ती राजकीय तूट असते। उदाहरणार्थ, सरकारचं उत्पन्न 1 लाख कोटी आहे, पण खर्च झाले 1.5 लाख कोटी, तर जे जास्तीचे 50 कोटी खर्च झाले ते म्हणजे राजकोषीय तूट। म्हणजे सध्याच्या परिस्थितीनुसार सरकारवर 2 लाख कोटींची उधारी आहे। या तोट्याची भरपाई करण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार आहे। यामुळे राज्यावरील कर्ज वाढेल, महागाई वाढेल आणि काही महत्त्वाच्या योजना बंदही कराव्या लागतील। खरं तर निवडणुकांच्या काळामध्ये सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज माफी अशा महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या। त्यामुळे सरकारी तिजोरीवरचा ताण कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळतंय। पण आता हा ताण कमी करण्यासाठी आणि राज्याची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतं? लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का, की त्यामधले जे निकष आहेत त्यामध्ये बदल करण्यात येईल, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आलाय का? ही योजना बंद करावी का? या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी, कामाच्या बातम्या मिळवण्यासाठी आणि ज्ञानाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करा।